श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 18 चंपावतीला जिवंत केले. श्री गणेशाय नमः. जालिंदर नाथांच्या आज्ञेने बद्रिकाश्रमास निघालेले गोपीचंद वाटेने जाताना येणाऱ्या गावात हिंडून पोटापुरती भिक्षा मागून पुढे जात होता. तो बैरागी झाल्याची वार्ता ओल्ड बंगालच्या खेडोपाडी पसरली असल्याने लोक मोठ्या असल्याने त्याला सामोरे जात त्यांची आदरातिथ्य करत व त्याला तिथेच राहण्यास सांगत. पण तो विरक्त महापुरुष त्या सर्वांचे सांत्वन करून मार्गस्थ होत होते. अशा प्रकारे मार्गक्रमण करत तो ओल्ड बंगालमध्ये गेला. कोलपट्टम ही त्या देशाची राजधानी होती. येथील राजा तिलकचंद पराक्रमी आणि सार्वभौम वैभव संपन्न होता. गोपीचंदाची बहीण चंपावती त्याच्या मुलीला दिली होती. गोपीचंदांच्या प्रपंच त्यागाचे आणि त्याने झोप घेतल्याचे वृत्त तेथेही कळले होते. त्याचे क्षत्रिय कुळाला बट्टा लावणारे ते वर्तन चंपावतीच्या सासरी कोणालाच रुचले नव्हते. तेथील प्रत्येक जण त्याची निंदाच करत होता. चंपावती बिचारी काय बोलणार. त्यांचे बोलणे ती मुकाट्याने सहन करत होती. ओल्ड पట్టणात गेल्यावर गोपीचंद एका पाणवठ्यावर जाऊन बसला. बैरागी झालेला असला तरी त्याचे राजतेज कमी झालेले नव्हते. योगायोगाने चंपावतीच्या काही दासी तिकडून जात होत्या. त्यांनी त्याला ओळखले आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी राजाला सांगितली. तेव्हा आपल्या सुनेचा भाऊ नगरात भिक्षा मागू लागला तर आपली अपकीर्ती होईल असा विचार करून त्याने गोपीचंदाला युक्तिप्रयुक्तीने अश्वशाळेत आणून तिथेच खाऊ पिऊ घालून नगरातून गुपचूप घालून देण्याचे ठरवले. त्याने चंपावतीच्या दासींना त्यांनी काय करायचे ते नीट समजावून त्याच्यापाशी पाठवले. त्यांनी त्याची भेट घेऊन राजाने तुम्हाला चंपावतीच्या भेटीकरता राजवाड्यात बोलवले आहे असा निरोप दिला. तेव्हा जाता जाता बहिणीलाही भेटून जावे असा विचार करून तो त्याच्या समोर निघाला. दासीने त्याला मागील दाराने अश्वशाळेत नेऊन बसवले व आपण कृपया इथेच थांबा. चंपावतीसह सर्व मंडळी आपल्याला इथेच भेटायला येतील असे सांगून निघून गेल्या. त्यांनी राजापाशी जाऊन गोपीचंदांना आणल्याचे निरोप दिला. सुनेचा भाऊ आल्याचे कळताच राणीने त्यांच्यासाठी पंचपक्वानांचे भोजन पाठवले. तेव्हा मानापणाच्या सर्व गोष्टी विवेकाने दूर सारून तो ममत्व व बुद्धीने भोजन करू लागला. अंतपुरातील राजस्त्रिया ते दृश्य गवाक्षातून पाहत होत्या. चंपावतीच्या एका नंदेने तिला तेथे आणून ते दृश्य दाखवले. तेव्हा त्या सर्वजणी उत्सितपणे फिदी हसून तिच्या भावावर यथेचे तोडसून घेऊ लागल्या. त्यांच्या हिनवण्याने ती अतिशय व्यथित झाली. तो आघात तिला सहन झाला नाही. अशी अवहेलना सहन करण्यापेक्षा मेलेले बरे असा विचार करून ती जड पावलाने आपल्या मंदिरात गेली आणि तीक्ष्ण खंजीर आपल्या पोटात खुपसून प्राणत्याग केला. इकडे गोपीचंदाने भोजन संपवले आणि तेथे आलेल्या दासीला म्हणाला, तुम्ही चंपावतीला येथे घेऊन या. तिची भेट झाल्यावर मी माझ्या मार्गाने जाईन. तेव्हा त्या तिला बोलवण्यासाठी तिच्या मंदिरात गेल्या असता तिला रक्ताच्या थरोळ्यात मरून पडलेली पाहून एकदम किंचाळल्या. त्यांचा आकांत ऐकून चंपावतीशी सासू सासरा दीर जावा ननंदा इतर नातेवाईक व सेवक यांनी तिच्या महालात मोठी गर्दी केली. सर्व प्रासादात आक्रोश ऐकू येऊ लागला आणि या अनर्थाला गोपीचंदच कारणीभूत आहे असे म्हणून सर्वजण त्यालाच दोष देऊ लागले. राजवाड्यातील रडारड ऐकून गोपीचंदाने बागेदाराकडे चौकशी केली असता त्याने चंपावतीचा भाऊ बैरागी होऊन दारोदार भीक मागतो आहे म्हणून तिने आत्महत्या केली आहे असे सांगितले. ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला. आपण इथे आलो आणि बहिणीच्या मृत्यूला कारण झालो असे लोक म्हणू लागले तर आपली मोठीच अपकीर्ती होईल या विचाराने तो उदास झाला. काही वेळाने राजवाड्यातील मंडळींनी चंपावतीच्या अंत्ययात्रेची तयारी केली आणि ती स्मशानाकडे निघाली. गोपीचंदही त्यांच्या बरोबर गेला. जाताना त्यांच्या मनात विचार आला, आता माघार घेऊन चालणार नाही. चंपावतीला जिवंत करून या लोकांना नाथपंथांचे सामर्थ्य दाखवलेच पाहिजे. त्याशिवाय माझी अवहेलना करणाऱ्यांची तोंडे बंद होणार नाही. पण प्रेतयात्रा स्मशानात गेल्यावर तो लोकांना उद्देशून म्हणाला, तुम्ही प्रेताला अग्नी देऊ नका. मी माझे गुरु जालंधरनाथ यांना येथे आणून चंपावतीला जिवंत करतो. पण त्यांनी त्याला वेडे ठरवले. त्याने वारंवार सांगितले पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी चंपावतीचे प्रेत चितेवर ठेवले
तेव्हा कळवळून सांगून ही लोक ऐकत नाहीत ते पाहून तोही चितेवर जळ सोडून बसला. तेव्हा त्याचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला, गुरूंच्या प्रतापाची एवढी प्रौढी मिरवतो आहेस तर तुझा चमत्कार पाहायलाच हवा. आम्ही तुला या प्रेताचा एक हात काढून देतो, तो गुरूंना दाखवून त्यांना इथे घेऊन ये. तू परत येईपर्यंत आम्ही 4 दिवस पुढे जपून ठेवतो. तेव्हा चंपावतीच्या नवऱ्याने तिला एक हात कापून तिच्याकडे दिला. तो घेऊन तो शीघ्र गतीने सेनापट्टनकडे धावत निघाला. हे वृत्त अंतर्दृष्टीने जाणून जालंधर वायुवेगाने त्याच्यापाशी प्रकटले व त्याला धीर देऊन थेट राजप्रासादात गेले. त्यावेळी 4 दिवसांनी येणारे गोपीचंद गुरु प्रहाराच्या आतच आलेले पाहून सर्वांना मोठे नवल वाटले. तिलकचंदाने त्यांचे स्वागत केले. तेव्हा गोपीचंदांची अवहेलना केल्याबद्दल त्यांनी त्यांची चांगलीच करडपट्टी काढली. मग प्रेताचा हात आपल्या हातात घेतला आणि संजीवनी मंत्र म्हणून त्यास भस्म लावले. त्यानंतर चंपावतीला हाक मारली तेव्हा ती जिवंत होऊन धावत आली. ते पाहून सर्वांना मोठे नवल वाटले. तिलकचंदाने नाथांना वंदन करून त्याची क्षमा मागितली आणि भोजन करून जाण्यास सांगितले. त्या दिवशी नाजींनी चंपावतीला स्वयंपाक करण्यास सांगितले आणि भोजन समयी आपल्या मुखातील उष्टाघास भरून तिला अमरत्व दिले. कार्य संपन्न झाल्यावर जालंधर हेला पटणास तर गोपीचंद बद्रिकाश्रमास गेला. तेथे त्याने 12 वर्षे तपश्चर्या केली. त्याचे तप पूर्ण होता जालंधरनाथजी स्वतः तेथे गेले. त्याच्याकडून तपाचे उद्यापन करवले आणि सर्व विद्या शिकवून देवांकडून वरदाने मिळवून दिली.